आणि आता बातमी बारामतीमधून। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार आता ठरल्याची माहिती आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये ही पोटनिवडणूक लढण्यावर एकमत झाले। बारामती विधानसभेची प्रारूप मतदार यादी 10 मार्चला प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होऊ शकते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडणूक बिनविरोध करण्यावर भर असेल। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय अधिकची माहिती आहे? खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर खरं तर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जी आहे ती होणार आहे। आणि या सगळ्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये पवार जे आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्याच या सगळ्या बारामती विधानसभेच्या उमेदवार असणार आहे। आणि त्या सगळ्या संदर्भाची चर्चा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये सुद्धा झालेली आणि त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेली असल्याचं माहिती मिळते। 10 मार्चला बारामती विधानसभेच्या प्रारूप मतदार यादी जी आहे ती जाहीर होणार आहे आणि त्यानंतर कोणत्याही क्षणी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जी आहे ती जाहीर केली जाणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। त्यामुळे आता अगदी नक्कीच या संदर्भातले अपडेट्स अक्षय घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।